अहो खरंच बोलतोय मी काका, बघा ना माझं तोंड. तुमची मुलगी तर लग्न करायला निघाली होती त्या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये गौतम खानोलकर सोबत. ऐनवेळी काय ना इमोशनल झटका आला म्हणून सगळं फिसकटलं. आणि या सगळ्याच्या मागे कोण होतं सांगा बरं? कोण आहे तो मास्टर माइंड ओळखा? करेक्ट, मिस शर्वरी परब. हे ना सगळ्या मुलींनी मिळून केलं होतं. इतके दिवस या सगळ्या मुली तुमच्याशी खोटं बोलत होत्या. काय हो साहेब, आता मी करू का कंप्लेंट? मला फसवून दुसऱ्या पोराचा हात धरणाऱ्या पोरीबद्दल? हा, जस्ट स्टॉप दिस नॉनसेन्स. काय चाललंय हे? उगाच माझ्या मुलाला तुमच्या ड्रामामध्ये का ड्रॅग करताय? एक मिनिट. या फापट पसाऱ्यामध्ये ना तुमच्या मुलाने स्वयं उडी मारली आहे आणि मला ड्रॅग केलं या प्लॅन मध्ये या लोकांनी. विचारा ना तुमच्या बाळाला. एक मिनिट, विचारा ना तुमच्या बाळांना. बिझनेस टायकून जय खानोलकर कुठे आहेत? विचारा त्यांना. माझ्याकडे स्वयं आले होते, माझ्यासोबत नेगोसिएशन करत होते. मला म्हणाले आसावरी सोबतचं लग्न तोड, माझ्या भावाचं आसावरीवर खूप प्रेम आहे. विचारा. बरोबर ना जय खानोलकर? जय काय आहे हे? हा गौतम काय आहे? बोल काय आहे? खरं आहे? बोल ना. तोंड बंद, सगळ्यांचं तोंड बंद. हा कळलं का? दुसऱ्यांवर शिंतोडे उडवण्याआधी स्वतःची पोरं काय करतायत, काय दिवे लावतायत हे बघा आणि मग ठरवा मी माझ्या आई बाबांचं आहे की नाही ते. कळलं? बरोबर का रे? तू काय करतोस? दादा सोड मला. हो आहे, सगळ्यांना सांगतो आहे माझं आसावरीवर प्रेम. चल रे चल. मॅडम तुम्ही पण चला, तुमच्या सह्या लागतील.